रंग नवे प्रेमाचे भाग 12. ऋषिकेश त्रागा करून रूम बाहेर गेला, पण त्याच्या वागण्याचा सियाला खूपच मनस्ताप झाला. ती अजूनही खुर्चीवर बसून होती. सिया, आर यू ओके? सौरभने सियाला विचारलं. सियाने हुंकार भरला. सिया, वाईट वाटणार नसेल तर विचारू का? प्लीज सौरभ, आता तू तरी नको छोडू मला. काय बोलायचं ते बोल. सिया खूपच वैतागली होती. तू आणि ऋषिकेश डिवोर्स? बोलता बोलता सौरभ थांबला. हो, लवकरच आमचा डिवोर्स होणार आहे. सिया बोलली. अगं पण का? असं काय झालं की तू डिवोर्स घेत आहे? सौरभ खूप चिंतेत होता. डिवोर्स मी नाही, तो घेत आहे. आणि सियाने सौरभला सर्व सांगितलं. सिया, अगं हे सगळं टू मच आहे ग. का सहन करते तू त्याला? आणि त्याने फसवलं आहे तुला. तू त्याला अजिबात डिवोर्स पण देऊ नको. उलट आपण त्याच्याच विरोधात फसवणुकीचा गुन्हा करू. सौरभ, पण हे सगळं का करायचं रे? त्याने काय होईल? अगं पण तो चिटर आहे, त्याला धडा शिकवायलाच हवा ना. हे सगळं करून मग तो करेल का माझ्यावर? मला मिळेल का तो? सियाला खूपच गहिवरून आलं. सिया, अगं हा सगळा नियतीचा खेळ आहे. आपली इच्छा असो अगर नसो, सामना तर करावाच लागेल ना. सिया स्वतःला सावरत बोलत होती. सिया, मला एक प्रश्न विचारू दे. तो प्रेमात पडला नाहीस ना ऋषिकेश? सौरभने सियाला विचारलं. आय डोंट नो. मला फक्त एकच माहिती आहे की या सगळ्यातून मला आता मुक्त व्हायचं आहे. बस झालं आता. रोजचं मरण यातना नको वाटतेस. सौरभ, मला या सर्वातून लवकरात लवकर बाहेर पडायचे आहे. प्लीज मला मदत कर. प्लीज मला मदत कर यार. सिया, प्लीज पॅनिक नको होऊस ग. मी आहे तुझ्यासोबत कायम. माझं एक ऐकशील? बोल ना. आतापर्यंत ऋषिकेश डिवोर्ससाठी प्रयत्न करत होता, पण आता आपण डिवोर्ससाठी प्रयत्न करायचा. सौरभ कॉन्फिडन्सने बोलत होता. म्हणजे नेमके काय म्हणायचं आहे तुला? हेच की ऋषिकेश आणि प्रीतीचे संबंध आहे हे कोर्टात सिद्ध करायचं आणि त्या बेब्सवर डिवोर्स घ्यायचा. पण या सर्वांचा मनस्ताप होईल रे. तुझ्या त्रासापुढे ते काहीच नाही सिया. इतकी किंमत तर ऋषिकेशला द्यावीच लागणार ना. ठीक आहे, तुला जे योग्य वाटते ते कर. सौरभला सियाने संमती दिली. आजच्या दिवसाची सर्व काम आटोपून सिया घरी आली. फ्रेश झाली, रात्रीचा स्वयंपाक आटपून जेवण केली. पण ऋषिकेश तिच्याशी आणि ती त्याच्याशी मोकळेपणाने बोलत नव्हते. सकाळचा प्रसंग दोघांनाही आठवत होता. जेवणात लक्ष नव्हतेच सियाचे, तरीही तिने जेवण आटोपलं आणि ती वर ऋषिकेशच्या खोलीत वर झोपायला आली. ॲक्सिडेंट झाल्यापासून ती वर ऋषिकेशच्याच रूममध्ये झोपत होती. ऋषिकेशने तसं प्रॉमिसच घेतलं होतं तिच्याकडून, त्यामुळे तिचाही नाईलाज होता. ऋषिकेशवर बाल्कनीत उभाच होता. सिया रूममध्ये आली, नाईट ड्रेस घातला आणि बेडवर झोपली. सिया आल्याचे कळताच ऋषिकेशही रूममध्ये आला आणि तो सियाच्या पायाजवळ बसला. अरे ऋषिकेश, काय करतोय तू हे? प्लीज उठ. सिया उठली आणि ऋषिकेशला बोलली. सिया, सॉरी ग. सकाळी मी खूपच ओव्हर रिॲक्ट केलं. आय एम सॉरी फॉर दॅट. इट्स ओके ऋषिकेश, मला राग नाही आला. आणि सॉरी मी पण, कारण मीही खूपच रूडली बोलली तुझ्याशी. पण तू जे समजत होतास तसं काही खरंच नव्हतं रे. माझी गाडी रस्त्यात बंद पडली. ड्रायव्हर ती गॅरेजमध्ये घेऊन गेला. नेमका त्यावेळी सौरभ तिथे आला. आज मला महत्त्वाची मीटिंग होती आणि त्यामुळेच मी त्याच्या बाईकवर बसून कंपनीत आले. मला मीटिंग वेळेत करणं जरुरी होतं. टॅक्सीची वाट बघितली असती तर उशीर झाला असता कंपनीत पोहोचायला आणि मग मीटिंग कॅन्सल करावी लागली असती. म्हणून सौरभचा पर्याय मला योग्य वाटला त्यावेळी. बस इतकेच होतं, सिया ऋषिकेशला सांगत होती. आता मला खूपच गिल्टी वाटते आहे. सौरभने तुझी हेल्प केली आणि मी त्याला. काही हरकत नाही ऋषिकेश. तुला कळलं ना, बस झालं. आणि सौरभलाही काही राग नाही आला तुझा. समजून घेईल तुला तो. ऋषिकेश आणि सियाने एकमेकांना स्माईल दिली आणि मग ते झोपून गेले. आज सकाळी सौरभ आणि सिया तिच्या वकिलांना भेटायला आले. ऋषिकेश आणि प्रीतीचे संबंध असलेले सर्व पुरावे त्यांनी वकिलांना दिले. सियाजवळ भक्कम पुरावे असल्याने डिवोर्स मिळेलच अशी खात्री वकिलांनी सियाला दिली. सिया आणि सौरभ वकिलांच्या कॅबिनमधून बाहेर पडले. जे घडत होतं ते सियाला आवडत नव्हतं, पण ऋषिकेशची इच्छा तिला पूर्ण करायचीच होती. लवकरात लवकर तिलाच हे सगळं थांबवायचं होतं आणि म्हणूनच तिने हा मार्ग निवडला होता. तिच्या या निर्णयामुळे ऋषिकेश हर्ट होणार होता हे माहीत होतं, पण त्याचबरोबर त्याला डिवोर्सही मिळणार होता. म्हणून तो तिला माफ करेल अशी खात्रीही तिला होती. सियाला अशा कठीण समयी सौरभने सांभाळून घेतलं. आयुष्याच्या अशा वळणावर सौरभने तिला साथ दिली जेव्हा तिला सर्वात जास्त गरज होती. इतक्या दिवसापासून एकटीने करत असलेला तिचा प्रवासात
आता सौरभची साथ मिळाल्याने तिला एक दिशा सापडली होती आणि हिंमतही मिळाली होती. सौरभच्या साथीने आणि आत्मविश्वासमुळे सिया येणारे प्रसंग नेटाने पार करत होती. हळूहळू कोर्टाची दिलेली तारीखही आली. आज सियाची कोर्टात तारीख होती. तिने वकिलांना दिलेले पुरावे कोर्टात दाखवण्यात आले. समोर घडत असलेलं सगळं बघून ऋषिकेश खूपच शॉक झाला होता. त्याचे आणि प्रीतीचे संबंध आहे हे सिया कोर्टात सांगेल असे त्याला कधी वाटलेच नव्हते. कोर्टात सियाचा एक एक आरोप सिद्ध होत होता आणि त्यांच्या डिवोर्सची एक एक पायरीच्या ते जवळ जात होते. ऋषिकेशला खुशी मनवायची की दुःख ते कळतच नव्हतं. इतक्या दिवसापासून जो डिवोर्स मिळावा म्हणून त्याने हट्ट केला होता, आज तो मिळत असताना त्याला इतकं दुःख का होत आहे हेच कळत नव्हतं. फायनली ऋषिकेश आणि प्रीतीचे संबंध कोर्टात सिद्ध झाले. डिवोर्ससाठी सियाने केलेले दावे ही प्रूव्ह झाले. ऋषिकेशकडून सियाला अलिमोनी ऑफर करण्यात आली, पण सियाने त्याच्याकडून 1 रुपयाही घेतला नाही. आज सिया आणि ऋषिकेशच्या डिवोर्सवर कोर्टाने मोहर लावली. ऋषिकेश आणि सिया व सौरभ कोर्टातून बाहेर पडले. दोघांनीही एकमेकांच्या वकिलांना थँक्स म्हटलं. वकीलही तिथून निघून गेले. मी कार बाहेर काढून येतो असं म्हणून सौरभही कार पार्किंगमध्ये गेला. ऋषिकेश आणि सिया समोरासमोर उभे होते. बोलायचं बरंच होतं पण शब्दच निघत नव्हते. फायनली आपला डिवोर्स झाला ऋषिकेश. बोलायचं म्हणून सिया बोलली काहीतरी. येस, फायनली झाला. खोटं हसू चेहऱ्यावर आणत ऋषिकेश बोलला, आता तुला मला सहन करावं लागणार नाही. आणि हो, तू AC मध्ये पुन्हा झोपू शकशील तुझ्या रूममध्ये. भावना दाटून आल्या असतानाही सिया उसनं हसू आणत बोलली, सिया, मला एकदा तुला हक करायचं आहे. ऋषिकेशला खूपच गहिवरून आलं होतं. सियाच्या उत्तराची वाट न बघताच त्याने सियाला मिठी मारली. मी तुला खूप मिस करेल सिया, खूप खूप जास्त. मिठी अधिक घट्ट करत ऋषिकेश बोलत होता. मी सुद्धा. सियाने धरून ठेवलेले अश्रू शेवटी तिच्या गालावर ओघळलेच. सियाने स्वतःला सावरलं. ऋषिकेशशी हँडशेक करून ती पुन्हा ऑफिसला जाण्यासाठी निघाली. ऋषिकेश सौरभ आणि सियाला एकटक बघतच राहिला. प्रत्येक तारीखला सोबत असणारी प्रीती आज कोर्टात आली नव्हती. तिला इन्फॉर्म करावं म्हणून ऋषिकेशने प्रीतीला फोन करण्यासाठी पॅन्ट पॉकेटमधून मोबाईल काढला. तो फोन करणार तितक्यात त्यालाच फोन आला. सॅमने फोन केला होता. ऋषिकेशने फोन रिसीव्ह केला. हॅलो, बोल सॅम. ऋषिकेश, तू मला दिलेलं काम पूर्ण झालंय. मी प्रीतीची सर्व माहिती गोळा केली आहे. गुड. मग काय कळलं तुला तिच्याबद्दल? ऋषिकेशने विचारलं. बरेच काही. खूप शॉपिंग. ऋषी माय फ्रेंड. प्रीतीने तुला फसवलं रे. सॅम, काहीही बोलू नकोस. मला विश्वास आहे तिच्यावर. ऋषिकेश चिडला होता. आंधळा विश्वास आहे तुझा. त्या दिवशी तू प्रीतीला हॉटेलमध्ये कोणाबरोबर तरी बघितलं होतं ना, हे तरी आठवते का? हो, बघितलं होतं. म्हणून तर तुला माहिती काढायला सांगितली होती ना. मग त्याचं काय? तुला माहीत आहे तो कोण होता? तो विक्रांत खुराना होता. मल्हार फॅशन कंपनीचा मालक. तुझा रायव्हर. सॅम, यात जर काही खोटं सापडलं तर तू गेलास समज. ऋषिकेश अजूनच चिडला होता. बरं, मग आता प्रीती कुठे आहे माहीत आहे का तुला? सॅमने विचारलं. अरे, असेल काही काम. नाही आलीये ती इथे आज. मी सांगतो. ती आता विक्रांत खुराना सोबत आहे, त्याच्या फार्म हाऊसवर. सॅम, काही नको बोलू. विक्रांत माझा रायव्हल आहे. ती त्याच्यासोबत काय करेल? ऋषिकेश सॅमच्या बोलण्यावर विश्वासच ठेवतच नव्हता. मी माझं काम केलंय ऋषी. तुला ट्रस्ट करायचं तर कर. इट्स युअर चॉईस. बट तू खूप मोठ्या संकटात आहे. लवकर अलर्ट हो. सगळे पुरावे आहेत माझ्याजवळ. तू कधीही येऊन घेऊन जाऊ शकतोस. ठीक आहे, आता काय खरं ते मीच बघतोच. संतापात ऋषिकेश बोलला. हे ऋषी, कम डाऊन. इतकं संतापून जाऊ नकोस. हॅलो हॅलो ऋषिकेश. हॅलो. सॅम हॅलो हॅलो करत राहिला. पण ऋषिकेशने फोन ठेवून दिला आणि त्याने रागातच त्याची कार पार्किंगमधून काढली आणि विक्रांतच्या फार्म हाऊसकडे वळवली. ऋषिकेशची अशी रिॲक्शन बघून सॅम खूप घाबरला. त्याने लगेच सियाला कॉल केला. तिला सर्व हकीकत सांगितली. ठीक आहे सॅम, मी बघते. यू डोंट वरी. मला फक्त तिथला ॲड्रेस SMS कर. सियाने फोन ठेवला. काय झालं सिया? एनी प्रॉब्लेम? सौरभने विचारले. सौरभ, काहीतरी विपरीत घडणार आहे असं मला सारखं वाटत आहे. ऋषिकेश काहीतरी प्रॉब्लेममध्ये नक्की आहे. मला त्याच्याकडे जावेच लागेल. मी निघते. तू ऑफिसचं काम बघून घे प्लीज. थांब सिया, मी तुला एकटीला नाही जाऊ देणार. मी पण सोबत येतो तुझ्या. सौरभ बोलला. ठीक आहे, चल जाऊया. सिया आणि सौरभ विक्रांतच्या फार्म हाऊसवर जायला निघाले. ऋषिकेश विक्रांतच्या फार्म हाऊसवर पोहोचला.
फार्म हाऊस शहराबाहेर होतं. तिथे जास्त कोणी असल्याच्या खुणाही नव्हत्या. ऋषिकेशने डोअर बेल वाजवली. यावेळी इथे कोण आलं असेल? प्रीतीने विक्रांतला प्रश्न केला. लेट मी चेक. आणि विक्रांतने दार उघडलं. ऋषिकेश, तू तू इथे माझ्या फॉर्म हाऊसवर? ऋषिकेशने समोर आलेल्या विक्रांतला बाजूला केलं आणि तो प्रीती प्रीती ओरडायला लागला. ऋषिकेशचा आवाज ऐकून प्रीती समोर हॉलमध्ये आली. प्रीतीला तिथे बघून ऋषिकेश खूपच संतापला. प्रीती, तू इथे काय करते? तू इथे? ते मी असेच. प्रीतीला शब्द सुचत नव्हते. ऋषिकेशचा संताप अनावर झाला आणि त्याने प्रीतीला एक थोबाडीत ठेवून दिली. त्याचबरोबर विक्रांत ऋषिकेशवर धावून आला. त्याने मागून ऋषिकेशचे हात पकडून ठेवले. प्रीती ही पुढे आली आणि तिने ऋषिकेशला एक स्लॅम मारली. बस ऋषिकेश, बस. पुरे झाला आता. प्रीती बोलली. तू तू फसवलंस मला. यू ब्लडी शी. मलाच लाज वाटते आता की तुझ्यासारख्या मुलीवर मी प्रेम केलं. स्वतःचे हात विक्रांतच्या पकडमधून सोडवत ऋषिकेश बोलला. प्रीती खूपच विक्षिप्त हसली आणि विक्रांतही हसला. बरं झालं तुलाच कळलं. नाहीतरी हा ड्रामा करून मी कंटाळलीच होती. प्रीती बोलली. प्रीती काय बोलते ते ऋषिकेशला काहीच कळत नव्हतं. ड्रामा? कसला ड्रामा? तू विक्रांतकडे काय करते आहे ते सांग आधी. ऋषिकेश बोलला. एक तर मग माझं तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं. मी प्रेम असल्याचं नाटक करत होते फक्त. काय? ऋषिकेशला त्याच्या कानावर विश्वासच बसत नव्हता. हो, आणि अजून एक सत्य सांगते जे ऐकून तुझे होशच उडतील. मी आणि विक्रांत एकत्र कसे? हाच प्रश्न पडला ना तुला? तर विक्रांत खुराना हा माझा फियांसे आहे. माझा होणारा नवरा. हा हा हा. हसतच प्रीती बोलली. ऋषिकेश आवाक होऊन फक्त ऐकत होता. काय रिॲक्ट व्हावं त्याला काही समजत नव्हतं. का का केलं तू हे सगळं प्रीती? का केलंस? ऋषिकेश खिन्न मनाने बोलला. इट वॉज ऑल पार्ट ऑफ गेम डिअर. प्रीती पुन्हा हसली. ऋषिकेश फक्त तिच्याकडे बघत होता. सांगते, सगळं सांगते तुला. प्रीती बोलली. माझं खरं नाव प्रीती नाही. मी परिणिता देसाई, विक्रांतची गर्लफ्रेंड आणि होणारी बायकोही. मल्हार फॅशन ही आमचीच कंपनी. सगळं सुरळीत सुरू होतं. आमची कंपनी टॉपवर होती. आमच्या नवीन आयडियाजमुळे आमची कंपनी यशाच्या शिखरावर होती आणि तुझी गुलमोहर कंपनी सेकंड पोझिशनवर होती. खूप खुश होतो आम्ही. पण पण जेव्हा तू अमेरिकेतून शिक्षण पूर्ण करून रिटर्न आला आणि कंपनीचे सर्व अधिकार सांभाळले, तेव्हा तू आम्हाला टक्कर द्यायला सुरुवात केली. हळूहळू आमचे बिझनेस पार्टनर आम्हाला सोडून जायला लागले आणि कधी काळी टॉपवर असणारी मल्हार आज पहिल्या 10त सुद्धा नव्हती. कारण फक्त तू. यस, तू. मग आम्ही तुझी हिस्ट्री काढली. तू हँडसम आणि बॅचलर होता आणि तुझी एक कमजोरी होती. तू सौंदर्याचा दिवाणा होतास. मला तुझ्या कंपनीत एंट्री करून तुझी कंपनी मुळापासून कमजोर करायची होती. त्यासाठी मी माझ्या रूपाचा वापर करायचं ठरवलं. आमचा प्लॅन सुरू झाला तो तू लोणावळ्याला गेला तेव्हाच. तुला काय वाटलं? लोणावळ्याला तुझा जो ॲक्सिडेंट झाला तो अचानक झाला. नो नो डिअर, प्लॅन होता तो पण. तुला मारायचं नव्हतं आम्हाला म्हणून फक्त जखमी केलं. तेव्हा आणि मग तुझी हेल्प करण्याचा बहाण्याने मी तुझ्या लाईफमध्ये एंट्री केली. तुला ब्लड वगैरे काही दिलं नव्हतं मी. पैसे दिले होते डॉक्टरला आणि मग त्याने तसं भासवलं तुला. पण तू तर इतका भोळा ना, सगळं खरं समजून गेला. मग मी किती गरीब आहे. मला मॉडेलिंग करायची इच्छा आहे. पण संधी मिळत नाही असं सगळं तुला सांगितलं. माझ्या उपकाराखाली तू दबलेला होता. मग तू मला जॉब ऑफर केला आणि हेच मला हवं होतं. तुझ्या कंपनीत एंट्री केली आणि मग हळूहळू तुझी कंपनीत सुरंग लावायला सुरुवात केली. तुझ्या ड्रेस डिझायनरला हाकललेलं आणि त्या मॅनेजर चोप्राला पण खरेदी केलं. तुझ्याशी प्रेमाचं नाटक केलं. मला तुझ्याशी लग्न करून डिवोर्स घ्यायचा होता आणि अलिमोनी म्हणून तुझी कंपनी हडपायची होती. सगळं कसं प्लॅनप्रमाणे सुरू होतं. पण तुझ्या वडिलांनी गेम केला आणि कुठून त्या काळ्या सिंहाला समोर आणलं. तुझं लग्न काय लावून दिलं. ती आल्यानं सगळं फेल जात होतं. सियाला रस्त्यातून हटवणे आवश्यक होतं. म्हणून मग आम्हीच मॅनेजरला पैसे दिले आणि सियाचा ॲक्सिडेंट करवला. पण ती मूर्ख मुलगी वाचलीच. सगळ्या प्लॅनचा पचका झाला आमच्या. ऋषिकेश हे सगळं ऐकून ब्लँक झाला. तो खाली कोसळला आणि गुडघ्यावर बसला. त्याच्या डोळ्यात प्रचंड राग उफाळून आला. त्याचे डोळे लालच लाल झाले. प्रीती, खूप खेळली तू माझ्या भावनांशी, पण आता नाही. असं बोलून ऋषिकेशने त्याच्या ब्लेझरच्या खिशात हात टाकला आणि पिस्टल बाहेर काढलं.
ऋषिकेशने प्रीतीवर बंदूक रोखली. तोच विक्रांतमध्ये आला आणि त्याने ती बंदूक खेचून घेतली. ऋषिकेश झटापट करत होता. तू तू मला मारत होतास? अरे तू काय मला मारशील? मीच तुला ठार करणार, असं बोलून प्रीतीने ऋषिकेशवर बंदूक रोखली. तितक्यात सिया आणि सौरभही तिथे आलेच. पण काही कळायच्या आतच प्रीतीने फायरिंग केली. तिच्या बंदुकीतून गोळी सुटली आणि त्याचबरोबर सिया ओरडली, ऋषिकेश! प्रीतीने फायरिंग केली. तिच्या बंदुकीतून गोळी निघाली आणि सिया जोरजोरात ओरडली, ऋषिकेश! सिया आणि सौरभ पडतच ऋषिकेशकडे गेले. काही कळायच्या आतच प्रीतीने गोळी झाडली. त्याचबरोबर सौरभने ऋषिकेशला जोरात धक्का मारला. तो खाली पडला, पण हे सगळं होताना गोळी सौरभच्या खांद्याला स्पर्शून गेली. सौरभ जखमी झाला आणि खाली कोसळला. प्रीती अजूनही राग दाखवतच होती. एका पाठोपाठ फायरिंग ती करणार तोच सियाने तिचा मोबाईल प्रीतीच्या हातावर मारून फेकला आणि प्रीतीच्या हातून बंदूक खाली पडली. प्रीती खाली पडलेली बंदूक उचलणार तोच ऋषिकेश उठला. तो प्रीतीवर धावून गेला. प्रीतीला वाचवण्यासाठी विक्रांतमध्ये पडला. ऋषिकेश आणि विक्रांतमध्ये हातापाई सुरू झाली. संधीचा फायदा घेऊन प्रीती तिथून पळ काढतच सुटू होती. तितक्यात सियाचे तिच्याकडे लक्ष गेले. सियाने प्रीतीला अडवलं, पण प्रीती सियालाही धक्का मारून बाहेर पडत होती. पण लगेच पोलीस तिथे आले. त्याने प्रीतीला पकडलं आणि तिला घेऊन ते आतमध्ये आले. हे सगळं घडणार याची शंका सॅमला आली होती, म्हणून तो योग्य वेळी पोलीस तिथे घेऊन आला. सौरभ जखमी होऊन पडला होता. सिया धावतच त्याच्याकडे गेली. तिने तिच्या ड्रेसची ओढणी फाडली आणि सौरभच्या खांद्याला बांधली. तिच्या गालावर नकळतच अश्रूंच्या धारा कोसळायला लागल्या आणि मनात प्रचंड राग उफाळून आला होता सियाच्या. सिया उठली आणि ती सरळ प्रीतीसमोर उभी राहिली. सियाने प्रीतीच्या डोळ्यात बघितलं आणि एक जोरात चपकरा तिच्या गालावर ठेवली. प्रीती, लाज कशी वाटली नाही तुला हे सगळं करताना? प्रेम करते ना तू ऋषिकेशवर, मग त्याच्याच जीवावर उठली होतीस तू? काय नाही केलं त्याने तुझ्यासाठी आणि तू अशी वागलीस? भाषणबाजी नाही करायची हा. हे जे झालं ना ते तुझ्याचमुळे झालं. तू मध्ये आली नसती तर सगळं आमच्या प्लॅनप्रमाणे होत होतं. त्या दिवशी तुलाही मारायचंच होतं, पण वाचलीस तू. प्रीती निर्विकारपणे बोलत होती. सिया इन्स्पेक्टर सरांकडे वळली. इन्स्पेक्टर सर, मला प्रीतीविरुद्ध गुन्हा नोंदवायचा आहे. मला आणि ऋषिकेशला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. प्रीती आणि विक्रांतने त्या दोघांनाही अटक करा. इन्स्पेक्टर सरांना सियाने सांगितलं. ठीक आहे मॅम, आम्ही यांना घेऊन जातोय. तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये येऊन फॉर्मॅलिटी पूर्ण करा, असं बोलून इन्स्पेक्टर प्रीती आणि विक्रांतला घेऊन गेले. सिया सौरभजवळ आली. त्याची अशी अवस्था बघून तिला खूप गहिवरून आलं. ऋषिकेशही सौरभजवळ आला. सौरभ, मला माफ कर दोस्ता. माझ्यासाठी तू जीवा धोक्यात घातला आणि मी तुझ्याशी कसा वागलो. मलाच माझी लाज वाटते आता. प्लीज मला माफ कर. प्लीज मला. ऋषिकेशला आता अश्रू अनावर झाले होते. माफी नका मागू सर, मला तुमचा कधीच राग नाही आला. सौरभ म्हटला. सर नको म्हणू प्लीज, असं बोलून ऋषिकेशने सौरभला जवळ घेऊन कवटाळले. ऋषिकेशने मिठी मारल्याने सौरभच्या दुखऱ्या खांद्याला धक्का लागला. सौरभ कळवळला. ओ सॉरी, खूप दुखलं का तुला? ऋषिकेश बोलला. सिया, सौरभला हॉस्पिटलमध्ये न्यावे लागेल. ऋषिकेश बोलला. हो जाऊया. सौरभ चल. सिया बोलली. सौरभला दोघेही जण हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. बंदुकीतली गोळी फक्त स्पर्शून गेली होती, त्यामुळे जास्त दुखापत झाली नव्हती सौरभला. डॉक्टरांनी त्याचे ड्रेसिंग केलं, काही औषधे लिहून दिली आणि त्याला घरी सोडलं. तिघेही हॉस्पिटलच्या बाहेर आले. सौरभ, आज तू आमच्या घरी चल. तिथेच आराम कर. तुझी जखम पूर्ण बरी झाल्यावरच ऑफिस जॉईन कर. ऋषिकेश बोलला. नाही नाही ऋषी, प्लीज मला अजून नको संकोचू. मला माझ्या रूमवर सोड प्लीज. रिक्वेस्ट समज हवं तर, पण मला रूमवर सोड. सौरभ बोलला. ठीक आहे, तू इतकं म्हणतोय तर सोडतो मी तुला तिथे, पण काळजी घे स्वतःची आणि गोळ्या ही नीट घे. सौरभने होकारार्थी मान डोकावली. ऋषिकेशने सौरभला गाडीत बसवलं. सियाही गाडीत बसली. ऋषिकेशने गाडी सुरू केली आणि सौरभच्या रूमकडे जाण्यासाठी वळवली. सौरभला त्याच्या रूमवर सोडून सिया आणि ऋषिकेश घरी आले. घरी आल्यावर सुरेशराव आणि रुधिरा त्यांची वाट बघतच होते. मंदाताई दोघांसाठी पाणी घेऊन आल्या. पाण्याचा घोट घेतल्यावर ऋषिकेशने झाला सर्व प्रकार घरी सांगितला. ऋषिकेशकडून प्रीतीची हकीकत ऐकून घरचे सर्वच अवाक झाले. सियाही खूपच शॉक झाली. प्रीती अशी निघेल याची तिने कल्पनाही केली नव्हती. बघितलं ऋषिकेश, मी तुला नेहमीच सांगत होतो, या प्रीतीपासून लांब राहा, पण तुला भुरळ होती तिची. सुरेशराव रागातच बोलले. दादू, जाऊ दे, जे झालं ते चांगलेच झालं. तुला कळलं प्रीती कशी आहे ते? रुधिरा बोलली.
ऋषिकेशने फक्त हुंकार भरला आणि गप्प झाला. या सर्वांवर सियाकडून कसलीच प्रतिक्रिया आली नाही. ती गप्प होती. तिच्या मनात उठणारी वादळ ऋषिकेशला जाणवत होती. सियाची मूक समाधी तोडत ऋषिकेश म्हणाला, सिया, वर जाऊन फ्रेश होऊन ये. आजचा संपूर्ण दिवस खूपच हॅक्टिक गेला आहे, तुला आणि मलाही. ऋषिकेशच्या वाक्याने सिया भानावर आली आणि ती फ्रेश होण्यासाठी वर त्यांच्या रूममध्ये गेली. ऋषी, तूही रिलॅक्स हो. थोडा वेळ. या विषयावर आपण नकोच बोलायला, सुरेशराव म्हणाले. हो डॅड, मीही खूप टायर्ड फील करत आहे आता. जातो, फ्रेश होतो आणि झोपतो थोडा. बरं वाटेल त्याने कदाचित, ऋषिकेश बोलला. तोच ऋषिकेशचा फोन वाजला. इन्स्पेक्टरचा फोन आला होता. ऋषिकेशने फोन रिसीव्ह केला. हॅलो, बोला सर. मी यासाठी फोन केला की उद्या तुम्हाला यावं लागेल पोलीस स्टेशनमध्ये विक्रांत आणि प्रीतीच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यासाठी. हो सर, आम्ही नक्की येऊ द्या. या केसबद्दल तुम्हाला काही मदत हवी असली तर नक्की सांगा, पण त्या दोघांनाही जास्तीत जास्त शिक्षा व्हायला हवी. ऋषिकेश खूपच संतापला होता. आम्ही आमच्याकडून सर्व प्रयत्न करणार आहोत, इन्स्पेक्टर बोलले. ठीक आहे सर, भेटू मग उद्या. ओके, गुड नाईट. इन्स्पेक्टर, गुड नाईट सर. ऋषिकेशने फोन ठेवला आणि तो वर त्याच्या खोलीत गेला. सिया फ्रेश होऊन बाल्कनीत उभी होती. ऋषिकेशही आत आला. विचारमग्न सियाला त्याने बघितलं. ऋषिकेशही सियाजवळ आला. सिया, काय करते आहे इथे? काही नाही, असेच. डोळ्यात आलेले अश्रू लपवत सिया म्हटली. मी समजू शकतो सिया, जे झालं ते खूपच वाईट झालं. इतकंच सांगेल, विसरून जा सगळं. सगळं विसरता आलं असते तर किती छान झालं असते, नाही का? कशाचा राग आला नसता की वाईटही वाटलं नसतं. ऋषिकेशला सियाच्या बोलण्याचा मर्म कळला. त्याने फक्त हसून दिलं. विषय बदलण्यासाठी त्याने इन्स्पेक्टरचा निरोप सियाला दिला. ठीक आहे, जाऊया उद्या. इतके बोलून सिया बेडवर झोपायला गेली. सिया नेहमीसारखी मोकळी बोलत नव्हती. तिच्यातली बदल ऋषिकेशलाही जाणवला. पण सकाळचा सगळा प्रसंग बघून सिया घाबरली असेल म्हणून ती अशी वागत असेल असा अंदाज त्याने लावला. आणि मग तोही बाथरूममध्ये फ्रेश होण्यासाठी गेला. ऋषिकेश बाहेर येईपर्यंत सियाने डोळे मिटले होते. ती झोपलेली बघून ऋषिकेशही झोपला. सकाळचा सगळा ट्रेस असल्याने बेडवर पडल्याबरोबर ऋषिकेशला झोप लागली आणि तो गाढ झोपून गेला. तो झोपल्याची खात्री झाल्यावर सिया उठली आणि डोळे भरून ऋषिकेशला निहाळू लागली. ती मनातल्या मनात बोलू लागली, ऋषिकेश, शेवटी तोच दिवस आलाच, आपल्या दोघांना वेगळं करणारा. झाला दिवस आपला. उद्यापासून तू इथे आणि मी माझ्या घरी. किती थोड्या दिवसात आपलं लग्न मोडलेच शेवटी. मी तर कधीच निघून गेले होती इथून, पण तू आला होतास मला न्यायला परत. त्यावेळी परत येताना मनाच्या कोपऱ्यात एक आस होती की कदाचित आपण एक होऊ, पण नियतीच्या मनात ते नव्हतेच. तुला जिंकण्यासाठी प्रयत्न केलेत मी, पण नाही जमलं तरीही. शेवटी प्रत्यान स्वीकारले मी. ऋषिकेश, आठवण येईल का रे तुला कधी माझी? वाटलंच कधी तर करशील का फोन मला? तुला येणार का ते नाही माहीत, पण मी कायम स्मरणात ठेवेल तुला. काळजी घे तुझी आणि जप स्वतःला. माझ्या मनात तुझी जागा कायम असेल. सियाला हुंदका दाटून आला. तिने कसे तरी स्वतःला सावरलं. ऋषिकेशच्या चेहऱ्यावरून हात फिरवावा, त्याला मायेने गोंजारावं असं सियाला खूप वाटलं, पण तिने स्वतःला आवर घातला आणि बाहेर पडू बघणाऱ्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. सिया निघून जाणार आहे, पण ऋषिकेशच्या आयुष्यातून ती खरंच कायमची दूर जाईल का? की नियती अजून एकदा त्यांना समोरासमोर आणणार आहे, हे कळेल पुढच्या भागात. हा भाग तुमच्या मनाला भिडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि सिया ऋषिकेशची ही अपूर्ण कथा पुढे ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.